बघू शकता इथे कितीक गाड्या आहेत, कितीक माणसं आली असतील. तर मित्रांनो खूप साऱ्या गाड्या आहेत इथं. तर मित्रांनो बघूया आपण संपूर्ण ब्लॉग सुरुवातीपासून. जय श्रीराम, जय आदिवासी मित्रांनो. तर मी आणि माझी बायको आज जात आहे शबझरच्या यात्रेसाठी. तर मित्रांनो काही मिनिटांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो कोडीपाडा घाटामध्ये. घाट चढून पुढे आम्ही बेडसा या गावातून गेलो आणि समोर तुम्ही बघताय हा पेठकडे रस्ता जात आहे आणि आपल्याला जायचं आहे डाव्या बाजूकडे. डाव्या बाजूकडे वळलो आणि निघालो यात्रेकडे. आणि काही लोक पायी पायी सुद्धा आलेले आहेत, बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि समोर बघू शकताय तुम्ही पोलीस उभे आहेत, कारण की आपली जी गाडी आहे ती आपल्याला पार्किंगला लावायला सांगताय. तर मित्रांनो इथे गाडी थांबवली आणि पार्किंगला लावायला गेलो. तर मित्रांनो मी गाडी पार्क करून आलोय. आता जात आहे आपण यात्रेकडे. थोडं चालून आम्ही पोहोचलो कांडोपाडा गावामध्ये. कांडोपाडा गाव क्रॉस केलं आणि बघू शकता इथं आपण यात्रेमध्ये आलेलो आहोत. तर यात्रेमध्ये खूप गर्दी आहे, परंतु आपल्याला जायचं आहे सर्वप्रथम अंघोळ करायला. तर अंघोळ करण्यासाठी आम्ही गेलो. बघू शकता इथे नदीवरती आलेलो आहोत. पाणी तर खूप थंड होतं म्हणून मी आंघोळ वगैरे केली नाही, परंतु माझ्या बायकोला आंघोळ करण्यासाठी सांगितलं. आणि सर्वप्रथम माझ्या बायकोने गाडी वगैरे ओवाळली, गाडी इथे लावून दिली आणि आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये गेली. अंघोळ करून कपडे बदलून आम्ही निघालो मंदिराकडे दर्शनासाठी. आणि मित्रांनो इथे येताच बघू शकताय किती सुंदर वातावरण होतं आणि कोण कोण शबझरच्या यात्रेला आलं होतं आणि कोणकोणाचं मस्तपैकी दर्शन झालं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंदिराच्या समोर पोहोचता सर्वप्रथम मी अगरबत्ती पेटवली आणि अगरबत्ती पेटवत असताना मित्रांनो एक गंमत झाली बरं का. 4-5 माणसं आली आणि मला म्हणाली की आमची पण अगरबत्ती पेटवायची आहे रे. मग मी माझ्या अगरबत्तीला त्यांची अगरबत्ती पेटवायला सांगितली. अगरबत्ती वगैरे पेटवून झाली आणि मग पोहोचलो कुंडाजवळ. तर इथे येताच काही लोक पाणी आपल्या पायावरती टाकत होते, तर काही लोक बाटल्यामध्ये भरून घरी घेऊन जात होते. तर मित्रांनो इथे पाणी पायावरती टाकत असताना माझ्या बायकोला पण सांगितलं तू पण आपल्या पायावरती टाकून घे. पाणी वगैरे पायावरती टाकलं आणि तिकडनं गेलो आणि इथे नारळ वगैरे फोडून दिलं आणि गेलो दर्शनासाठी. इथे येताच खूप गर्दी झाली होती, बारी वगैरे लागली होती. मग काय दर्शन वगैरे घेतलं आणि तिकडनं निघालो. मग पोहोचलो आम्ही इथे वरती आलो तर काय इथे इकडनं नवनाथांचे गाणे वगैरे चालू होते आणि इकडच्या साईडने देवीचे गाणे चालू होते. इथं सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे इथं आम्ही दत्तात्रयांचं दर्शन घेतलं. मग पोहोचलो आम्ही हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये. तर इथे येताच खूप गर्दी होती. मग काय हनुमंतरायांचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो मंदाकिनी महाराजांच्या आश्रमामध्ये. तर मंदाकिनी महाराज ऋषी यांच्या आश्रमामध्ये दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो बाहेर. मग काय पोहोचलो यात्रेमध्ये आणि इथे बघू शकताय जिकडे बघितलं तिकडे फक्त दुकानं दिसत आहे. खूप गर्दीसुद्धा होती. मग माझ्या मनामध्ये विचार आला की यात्रेमध्ये आलो आहे तर एका पाळण्यामध्ये बसूया. मग आम्ही पोहोचलो पाळण्यांजवळ. तर बघू शकता इथे कित्येक पाळणे आलेले आहेत. आम्हाला बसायचं होतं ब्रेक डान्समध्ये. तर गेलो आम्ही ब्रेक डान्सच्या पाळण्याजवळ आणि मग गेलो आम्ही तिकीट फाडायला. मग इथे आम्ही तिकीट वगैरे फाडलं आणि आता जातो आहे आम्ही पाळण्यामध्ये बसायला. मग काय पाळण्यामध्ये बसलो आणि मग पाळणं चालू झालं. जसं चालू झालं तशी खूप मजा येत होती आणि माझी बायको खूप घाबरलेली होती. मग काय पाळण्यात इकडून इकडं फिरत होता. पाण्यामध्ये एन्जॉय वगैरे केला. मग काय पाण्यातून खाली उतरलो आणि खाली उतरताच मला माझा एक मित्र भेटला. मित्राला भेटून निघालो यात्रेमध्ये. तर बघू शकताय किती गर्दी आहे आणि आता आम्ही जात आहे पुलावरतून तिकडनं गेलो. मग काय आम्हाला भूक वगैरे लागली होती. तर मग पोहोचलो आम्ही चिल्लीच्या दुकानामध्ये आलो. मस्तपैकी ऑर्डर वगैरे दिली होती. मग चिल्ली काय बनतच होती, चिल्ली बनली वगैरे आणि मग आमच्या आली टेबलावरती येताच मस्तपैकी त्याच्या मी सूट केलं आणि मग काय आम्ही चिल्ली वगैरे खायला लागलो. चिल्ली वगैरे खाऊन झाली, निघालो आमच्या घराकडे. तर मित्रांनो घराकडे जात असताना वाजले होते 12 आणि 12 वाजले होते तरीसुद्धा काही लोक तिकडून येतच होती आणि मग पोहोचलो इथे गाड्यांजवळ. तर बघू शकता इथे कितीक गाड्या आहेत, कितीक माणसं आली असतील. तर मित्रांनो खूप साऱ्या गाड्या आहेत इथं. मग काय गाडी पार्क केलेलीच होती आपली, गाडी वगैरे काढली आणि जात आहे आमच्या घराकडे. तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला? तर ब्लॉग चांगला असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की माझा नवीन ब्लॉग आलेला आहे. धन्यवाद.